कधी कधी यश मोठ्या आवाजात येत नाही. ना मोठं सेलिब्रेशन, ना लोकांची टाळी, आणि ना लगेच मिळणारे परिणाम. कधी कधी यश हे खूप शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करत असतं. आपल्या सवयींमधून, आपल्या विचारांमधून, आपल्या संघर्षामधून आणि आपल्या शांत मेहनतीतून. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक लोकांना वाटतं की ते आयुष्यात मागे पडले आहेत, पण खरं म्हणजे ते हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतात. जर तुम्ही शांतपणे मेहनत करत असाल, स्वतःला सुधारत असाल आणि पडून पुन्हा उभे राहत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत शांतपणे यशस्वी होत असल्याची 15 चिन्हे, 15 सायन्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही स्वतःला जितकं अपयशी समजता त्यापेक्षा जास्त यशाच्या जवळ असाल. पहिला पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणं कमी केलेलं आहे. पूर्वी सोशल मीडिया उघडला की तुमचं मन अस्वस्थ व्हायचं. कोणीतरी नवीन घर घेतलं, कोणीतरी नवीन गाडी घेतली, कोणी लग्न केलं किंवा कोणीतरी प्रसिद्ध झाला, आणि मग आपल्याला वाटायचं मीच मागे पडलोय किंवा मीच मागे पडलीये. पण आता काहीतरी बदललं आहे. आता तुम्हाला समजायला लागलं आहे की प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, वेळ वेगळी असते आणि यश मिळण्याची वेळही वेगळी असते. आता दुसऱ्यांचं यश पाहून तुम्ही घाबरत नाहीत, कारण तुम्हाला समजलं आहे यश ही स्पर्धा नाही, कारण फूल सुद्धा योग्य वेळ आल्यावरच उमलतं. तसंच आयुष्याचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवता, त्या दिवशी तुमची खरी प्रगती सुरू होते. कारण यशस्वी लोक दुसऱ्यांकडे पाहण्यात वेळ घालवत नाहीत, ते स्वतःला घडवण्यात वेळ घालवतात. दुसरा पॉइंट म्हणजे आता तुम्हाला लोकांचं लक्ष नाही, तर स्वतःची मनःशांती ही जास्त महत्वाची वाटते. पूर्वी प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगलं वाटावं असं तुम्हाला वाटायचं. लोकांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला महत्व द्यावं, आपण सगळ्यांना आवडावं असं वाटायचं. पण आता तुम्ही बदलला आहात. आता तुम्हाला शांतता जास्त महत्वाची वाटते. उगाचच वाद घालणं किंवा प्रत्येकाला उत्तर देणं, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं आता तुम्ही कमी करत आहात. आणि हेच तुमच्या प्रगतीचं चिन्ह आहे. कारण खऱ्या यशाचा अर्थ फक्त पैसा नाही. खरं यश म्हणजे रात्री शांत झोप लागणं. खरं यश म्हणजे मनावर ताण कमी असणं. काही लोकांकडे पैसा असतो पण मनःशांती नसते. काही लोक प्रसिद्ध असतात पण आतून तुटलेले असतात. आणि म्हणून शांतपणे यशस्वी होणारी व्यक्ती ही लोकांचं लक्ष नाही, तर मनाची शांतता निवडते. तिसरा पॉइंट म्हणजे कोणी पाहत नसतानाही तुम्ही मेहनत करत असता. मोटिवेशन हे काही दिवस टिकतं, पण शिस्त ही आयुष्य बदलते. जेव्हा कोणी तुमचं कौतुक करत नाही, जेव्हा लगेच परिणाम दिसत नाहीत आणि जेव्हा थकवा येतो, तरीही तुम्ही तुमचं काम करत राहता. आणि हेच यशस्वी लोकांचं मोठं गुपित आहे. कारण त्यांना माहिती असतं, दररोजची छोटी मेहनतच मोठं आयुष्य घडवते. आज केलेली छोटी प्रगती उद्या मोठा बदल बनते. आणि लक्षात ठेवा, यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या शांत मेहनतीतूनच तयार होत असतं. चौथा पॉइंट म्हणजे तुम्ही आता कमी बोलता आणि जास्त काम करता. पूर्वी आपण सगळ्यांना आपले प्लॅन्स सांगायचो. मी हे करणार, मी ते बनणार, मी इतकं मोठं होणार. पण आता तुम्ही शांत झाला आहात. कारण तुम्हाला समजलं आहे, मोठी स्वप्न ओरडून नाही, तर काम पूर्ण करून होतात. आता तुम्ही कमी बोलता, पण जास्त काम करता. आणि ही सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण खरे यशस्वी लोक आवाज करत नाहीत, त्यांचे परिणामच बोलतात. पाचवा पॉइंट, ज्याने तुम्हाला कळेल की तुम्ही सायलेंटली प्रगतीकडे वाटचाल करत आहात, तो म्हणजे तुम्ही नकारात्मक लोकांपासून दूर राहायला लागला आहात. आता तुम्हाला समजलं आहे, प्रत्येक जण आपल्या भल्याचा विचार करत नाही. काही लोक हे फक्त तुमची ऊर्जा कमी करत असतात. नेहमीच टीका, नेहमी निराशा आणि नेहमी नकारात्मकता असते. अशा लोकांपासून तुम्ही हळूहळू आता दूर जात आहात. आणि हे चुकीचं नाही. कारण जसं खराब अन्न हे शरीर खराब करतं, तसंच खराब वातावरण, खराब विचार आपलं मन खराब करतात. यशस्वी होण्यासाठी चांगलं वातावरण हे फार महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही आता तुमची मानसिक शांतता जपायला लागला आहात, शिकत आहात. सहावा पॉइंट म्हणजे अपयश आता तुम्हाला तोडत नाही. पूर्वी छोटंसं अपयश आलं तरी तुम्ही खूप निराश व्हायचा, पण आता तुम्ही मजबूत होत आहात. आता तुम्हाला समजलं आहे की अपयश म्हणजे शेवट नाही, ते एक शिकवण आहे. प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी शिकवते.
प्रत्येक कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो आणि हीच विचारसरणी तुम्हाला यशाच्या जवळ नेत असते. 7वा पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःवर गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही फक्त मनोरंजनात वेळ घालवत नाही. तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत आहात. तुम्ही चांगली पुस्तकं वाचत आहात आणि स्वतःला सुधारत आहात. कारण तुम्हाला समजलं आहे, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही कधीच वाया जात नाही. 8वा पॉइंट म्हणजे तुम्ही छोट्या प्रगतीचंही कौतुक करता. पूर्वी तुम्हाला फक्त मोठं यश दिसायचं, पण आता तुम्ही तुमच्या छोट्या प्रगतीलाही महत्त्व देता. कारण तुम्हाला समजलं आहे, मोठं यश हे छोट्या छोट्या प्रयत्नांनीच तयार होतं. 9वा पॉइंट म्हणजे आता तुम्ही स्वतःला कमी समजत नाही. आता तुम्ही स्वतःचा आदर करायला लागला आहात. स्वतःच्या भावना, स्वतःच्या मेहनतीची किंमत आणि स्वतःच्या वेळेची किंमत हे सगळं तुम्हाला समजू लागलं आहे. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःची किंमत ओळखतो, त्या दिवशी त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. 10वा पॉइंट म्हणजे तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणं कमी केलं आहे. आता तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तुम्हाला समजलं आहे, सगळ्यांनाच खुश ठेवणं हे अशक्य आहे. आता तुम्ही स्वतःच्या आनंदालाही महत्त्व देत आहात. 11वा पॉइंट म्हणजे तुम्ही आता वेळेची किंमत समजू लागला आहात. पूर्वी वेळ कसा जायचा हेच तुम्हाला कळायचं नाही. उगाचच मोबाईलमध्ये, उगाचच चिंता करण्यामध्ये, उगाचच लोकांमध्ये वेळ वाया जायचा. पण आता तुम्ही बदलत आहात. आता तुम्हाला समजलं आहे, की वेळ ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ परत कधीच येत नाही. आणि म्हणून आता तुम्ही तुमचा वेळ हा योग्य ठिकाणी वापरायला लागला आहात. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही वापरता. आणि हीच सवय यशस्वी लोकांना वेगळं बनवते. 12वा पॉइंट म्हणजे तुम्ही आता एकटे राहायला घाबरत नाही. पूर्वी एकटेपणा म्हणजे तुम्हाला दुःख वाटायचं. नेहमी कोणीतरी सोबत असावं असं वाटायचं. परंतु आता तुम्ही स्वतःच्या सोबतीत आनंदी राहायला शिकत आहात. कारण तुम्हाला समजलं आहे, शांततेत माणूस स्वतःला ओळखतो. एकटे असताना तुमचे विचार स्पष्ट होतात, ध्येय स्पष्ट होतात आणि आयुष्याची दिशा समजते. यशस्वी लोकांना एकटेपणाची भीती नसते. कारण त्यांना माहिती असतं, मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास हा अनेकदा एकट्यानेच करावा लागतो. 13वा पॉइंट म्हणजे तुम्ही आता भावनांपेक्षा निर्णयांना जास्त महत्त्व देता. ऑब्झर्व्ह करा. पूर्वी तुम्ही रागात निर्णय घ्यायचे, दुःखात हार मानायचे आणि भावनांमध्ये वाहून जायचे. पण आता तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होत आहात. आता प्रत्येक गोष्टीला शांतपणे तुम्ही विचार करता. कारण तुम्हाला समजलं आहे, क्षणिक भावना आयुष्याचे मोठे निर्णय ठरवू शकत नाही. यशस्वी लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवतात. कारण त्यांना माहिती असतं, की भावना ह्या तात्पुरत्या असतात, पण चुकीचे निर्णय आयुष्यभर परिणाम देतात. 14वा पॉइंट म्हणजे तुम्ही आता स्वतःच्या चुका मान्य करायला लागला आहात. पूर्वी चूक झाली, की आपण कारणं शोधायचो. लोकांना दोष द्यायचो. परिस्थितीला दोष द्यायचो. पण आता तुम्ही प्रामाणिक होत आहात. आता तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारता. कारण तुम्हाला समजलं आहे, जो माणूस स्वतःची चूक मान्य करतो, तोच स्वतःला सुधारू शकतो. अहंकार हा माणसाला थांबवतो, पण नम्रता माणसाला पुढे घेऊन जाते. आणि हीच सवय तुम्हाला शांतपणे यशाच्या जवळ नेत असते. 15वा आणि शेवटचा पॉइंट म्हणजे तुम्ही आता हार मानण्याऐवजी पुन्हा सुरुवात करता. जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. मेहनत करूनही परिणाम मिळत नाही. लोक साथ सोडतात आणि मन थकतं. पण आता तुम्ही बदलला आहात. आता तुम्ही लगेच हार मानत नाही. तुम्ही पुन्हा उभे राहता, पुन्हा प्रयत्न करता. कारण तुम्हाला समजलं आहे, की हरणं वाईट नाही, पण प्रयत्न सोडणं वाईट आहे. आणि लक्षात ठेवा, यशस्वी लोक कधीच हार न मानणारे नसतात. ते प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभे राहणारे असतात. म्हणून जर तुम्ही अजूनही प्रयत्न करत असाल, तर विश्वास ठेवा, तुम्ही शांतपणे यशस्वी होत आहात. मित्रांनो, जर या चिन्हांपैकी अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात दिसत असतील, तर विश्वास ठेवा, तुम्ही शांतपणे यशाच्या दिशेने चाललेले आहात. कदाचित अजून परिणाम दिसत नसतील, कदाचित लोकांना तुमची मेहनत दिसत नसेल, पण प्रत्येक शांत प्रयत्न एक दिवस मोठं यश बनवतो. आणि म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. हळूहळू चाललं तरी चालेल, पण थांबू नका. कारण शांतपणे मेहनत करणारे लोकच एक दिवस सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. एक दिवस तुमची शांत मेहनत मोठ्या यशाच्या आवाजात बदलेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.